पहाटीच्या तारकानो गाहो स्तुती गा, मरिया जाते स्वर्गाला तिचे गुण गा. मरिया कुमारी दूतांची राणी, आमुच्या सहाय्या इथे धावूनी. आई ती आमुची आमुच्या भाग्याची, गाऊ तिचे गाण आम्ही विसरूनी भान. मरियेचा करूया हो आज बहुमान, पहाटेच्या तारकानो गाहो स्तुती गान. मरिया जाते स्वर्गाला तिचे गुण गान. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यासह ही मिस्सा साजरी करण्यासाठी आज उपस्थित आहेत फादर अनिल एलायस परेरा, जे मूळचे वसईतील गास ह्या पॅरिशमधील आहेत. सध्या ते बेळगाव येथे नॉविस मास्टर म्हणून आहेत. जेजुईट संघामध्ये अगदी सुरुवातीची जी वर्ष असतात सेमिनरीतील, जो 2 वर्षाचा अभ्यास असतो, फार महत्त्वाचा अभ्यास असतो, त्यास म्हणतात नविशिएट. आणि त्या ब्रदरांचे जे मेन असतात इन्चार्ज, त्यांस म्हटलं जातं नॉविस मास्टर. फादर अनिल परेरा हे फार मोठ्या पदावर आहेत. नॉविस मास्टरचं पद जे आहे संस्थेमध्ये जेजुईट, ते फार महत्त्वाचं आणि धार्मिक असं पद आहे. मला आनंदाने सांगण्यास वाटतं की आपले पोप फ्रान्सिस जे आहेत ते सुद्धा येशू संघीय आहेत, ते जेजुईट आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे पोप फ्रान्सिससुद्धा अगदी तरुण वयामध्ये नॉविस मास्टर होते. म्हणजे नॉविस मास्टरची जी अध्यात्माची खोली आणि उंची ही आपल्याला माहीत असली पाहिजे. त्या प्रकारचं फादर अनिल ह्यांचं हे स्वभाव आहे. अगदी आध्यात्मिक आहेत, लोकांत मिळून मिसळून वागणारे आहेत. तर फादर अनिल परेरा ह्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज स्वागत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट, आज पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाचा सोहळा आणि आज भारताचा स्वातंत्र्य दिन. पवित्र मरियेने परमेश्वराच्या शब्दावरती विश्वास ठेवून लोकांच्या तारणांसाठी, जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या जीवनाला समर्पित केलं. आणि हे तिचं समर्पण तिच्यासाठी अंतर्गत स्वातंत्र्य बनलं. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना आपण हे अंतर्गत स्वातंत्र्य आपल्या जीवनामध्ये अनुभवावं व आपले जीवन देखील जगाच्या हितासाठी समर्पित करावं, म्हणून आपण विशेष रीतीने प्रार्थना करूया. आणि आपण पापी आहोत, आपल्या पापांची आठवण करून आपण परमेश्वराकडे क्षमा मागूया. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. हे प्रभू, जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्या शब्दाप्रमाणे वागत नाही किंवा तुझे शब्द आम्ही ऐकत नाही, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. धन्य जे परमेश्वराचा शब्द ऐकतात आणि शब्दाप्रमाणे कृती करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुझा शब्द ऐकतो परंतु तो कृतीमध्ये त्याचं आकलन करत नाहीत. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. पवित्र मरिया कानागावी बोलली की जे येशू सांगेल त्याप्रमाणे करा. हे प्रभू, बऱ्याच वेळा तू आम्हाला आंतरिक आमच्या हृदयामध्ये बोलत असतो, परंतु आम्ही दुसऱ्या आवाजात गर्क असतो, कारण आम्ही दुसऱ्या आवाजाचे गुलाम बनलेलो असतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गांत गौरव, सजनाना देव शांती
स्वर्गीश शक्तिशाली नमौनी माना होतो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता एकुला त्या सुता गुणवंता जनक नंदना परिशको करा प्रभो दुःख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसी ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सजनाना देव शांती देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, तुझ्या पुत्राची माता निष्कलंक कुमारी मरिया हिला तू शरीरासहित स्वर्गात घेतलेस. स्वर्ग आमचे अंतिम निवासस्थान आहे हे आम्ही ध्यानात ठेवावे व मरियेच्या वैभवात सहभाग मिळावा म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एक देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे. एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे. पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यांपैकी 1/3 तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुत्रसंतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाणी आहे. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. तुझ्या सन्मान्य स्त्रियामध्ये राजकन्या आहेत. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक. तू आमचे लोक आणि आमच्या बापाचे घर ही विसर. प्रतिसाद. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. आनंदाने आणि उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील. प्रतिसाद. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. पौलाचे करिंथीकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहेस, तो महानिद्रा घेणाऱ्यांतले प्रथम फळ असा आहे. कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात, तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी, नंतर शेवट होईल. तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार आणि सामर्थ्यही नष्ट केल्यावर तो देवपित्याकडे राज्य सोपवून देईल. कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल, तो मृत्यू होय. कारण देवाने सर्व अंकित करून याच्या पायाखाली ठेवले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. मरिया स्वर्गात घेतली आहे. सर्व दूतांचा गायक वृंद तिचा जयघोष गातात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. मरिया डोंगराळ प्रदेशातील यहुदातील एका गावास त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातीने माझ्याकडे यावी, हा मान मला कोठून. पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली,
माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्यांनी आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाम पवित्र आहे. जे त्याची भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. त्याने अधिपतीस राजासनाहून ओढून काढले आहे आणि दीनजनांस उंचावले आहे. त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांची तृप्त केले आहे आणि धनवानांस रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्यांनी आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. एकदा एक मुलगा आपल्या वडिलांकडे जातो आणि विचारतो, बाबा, या जीवनाची किंमत काय आहे, काय मूल्य आहे या जीवनाचं? आणि वडिलांनी त्याला उत्तर न देता त्याच्या हातामध्ये एक मौल्यवान दगड ठेवला आणि त्याला सांगितलं, तू बाजारामध्ये जा, नाक्यावरती उभा राहा, जणू काही तुला हा दगड विकायचा आहे. आणि कोणी विचारली किंमत, तर तू फक्त किंमत बोलू नको, फक्त 2 बोटं कर. तर हा मुलगा गोंधळात पडून हा जो दगड होता तो दगड घेऊन बाजारामध्ये जातो. नाक्यावरती जिकडे लोकांचं लक्ष लागेल अशा ठिकाणी उभा राहतो. तो दगड त्याच्या हातामध्ये होता आणि नाक्यावरून लोक जाता येतात. एका बाईच्या लक्षात हा दगड आला आणि तिने या मुलाला विचारलं, हा दगड तुला विकायचा आहे का? हा माझ्या बागेमध्ये चांगला दिसेल, याची किंमत किती? आणि या मुलाने उत्तर न देता फक्त त्याची 2 बोटं दाखवली. तेव्हा ती बाई बोलली, $2? नक्कीच, हा माझ्या गार्डनसाठी चांगला आहे. तेव्हा मुलगा काही न बोलता तिकडून घरी परत आला आणि त्याने त्याच्या बाबाला जे झालं ते सांगितलं. नंतर त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, आता तू म्युझियममध्ये जा हा दगड घेऊन, आणि म्युझियममध्ये जे लोक असतील, जे म्युझियम चालवतात, त्यांना हा दगड दाखव आणि काहीच बोलू नको, पुन्हा फक्त 2 बोटं दाखव. तर हा मुलगा पुन्हा वडिलांनी सांगितल्याप्रमाणे म्युझियममध्ये जातो आणि म्युझियममध्ये जे लोक होती, देखभाल करत होती, त्यांनी हा मौल्यवान दगड बघितला ह्या मुलाच्या हातात आणि ताबडतोब त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलं, अरे, हा दगड तुला कुठे मिळाला? हा दगड तुला विकायचा आहे का? आमच्या म्युझियममध्ये एकदम चांगला दिसेल आणि याची किती किंमत? तेव्हा मुलाने काही न बोलता 2 बोटं दाखवली. तेव्हा ते म्युझियमवाले बोलले, $200 आत्ताच देतो तुला, तू घेऊन तो आम्हाला हा दगड दे. मुलगा काही न करता पुन्हा घरी आला आणि वडिलांना सांगितलं जे काही घडलं ते. वडिलांने स्मित केलं, स्माईल केलं आणि सांगितलं, आता तू त्या ठिकाणी जा जिकडे दुकान आहे, जिकडे मूल्यवान दगड आहे, त्याची देवाणघेवाण चालते, लिलाव होतं, त्या दुकानामध्ये जा. ज्यांना खरोखर या दगडाची पारख करता येते तिकडे जाऊन हा तू विकायची प्रयत्न कर. तेव्हा मुलगा त्या दुकानाकडेच्या पत्त्यावरती जातो आणि जेव्हा त्या मालकाने हा दगड या मुलाकडे बघितला तेव्हा त्याला फार नवल वाटलं. तो ताबडतोब त्याच्या जागेवरून या मुलाकडे आला उठून आणि सांगितलं, तुला हा दगड विकायचा आहे का? तर मुलगा काही न बोलता त्या मालकाने त्याला विचारलं, किती? मी या दगडाची किंमत $2000 देण्यासाठी तयार आहे. देत असतील तर दे, कारण हा मूल्यवान आहे. मी तुला $2000 आत्ताच द्यायला तयार आहे. जेव्हा मुलाने त्याला 2 बोटं दाखवली तेव्हा, तर 2 बोटं बाजारात एक किंमत, म्युझियममध्ये दुसरी किंमत आणि ज्याला खरोखर या दगडाची पारख होती तिकडे तिसरी किंमत. हा मुलगा दगड न विकता घरी आला आणि त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं काय घडलं त्या दुकानामध्ये. आणि तेव्हा त्याच्या वडिलांने त्याला सांगितलं, मुला, जीवनाची किंमत तुझ्या निवडीवरती असते. तू तुझे जीवन कुठे गुंतवतो,
तुझ्या जीवनामध्ये तुझ्या प्रायोरिटीज काय आहेत, तुझ्या जीवनामध्ये तू काय करतोस, तुझ्या ज्या निवडी आहेत, तू तुझे स्वातंत्र्य कसे वापरतो, त्याच्यावरून तुला तुझ्या जीवनाची किंमत कळते. तू तुझे जीवन कुठे ठेवतो त्याच्यावरून त्या जीवनाचे मूल्य समजते. तू पृथ्वीवरती 2 दिवसाचा पाहुणा आहेस. पृथ्वीवरती गुलाम म्हणून राहू शकतो किंवा पृथ्वीवर राहत असताना असा राहशील, असा वागशील की स्वर्गाची पायरी चढण्यासाठी तयारी करशील आणि त्याच्यानुसार तू पृथ्वीवर राहूनसुद्धा स्वर्गाच्या पायरीवर जाण्याची तयारी करीत असतील तर तुझ्या जीवनाला खरोखर मूल्य आहे. परंतु तुझं स्वातंत्र्य तू जसं वागवणार त्याप्रमाणे आहे. आज पवित्र मरीचे स्वर्गनयन, ती पृथ्वीवरती असताना तिने फार तपस्या केली, तिची साधना होती. प्रपंचात राहूनसुद्धा तिने तिचे जीवन बहाल केले आणि प्रभूच्या सेवेसाठी समर्पित केले. ती दासी मी प्रभूची दासी आहे परंतु गुलाम झाली नाही. प्रभूची दासी पूर्ण अंतर्गत स्वातंत्र्याने झाली. तिने स्वतःचं जीवन समर्पित केलं, एक गुलाम म्हणून नाही तर परिपूर्ण स्वातंत्र्याने. तिने पृथ्वीवर राहत असताना स्वर्गाला नयन लावले आणि स्वर्गासाठी तयारी केली जेणेकरून जगाचे तारण होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखादा पक्षी जर त्याला आकाशी उडी मारायची असेल, भरारी मारायची असेल आणि त्याला उंच असं जायचं असेल तर आणि जर त्या पक्षाच्या पंखाला चिखल असेल किंवा त्याच्या पंखाला चिखल माखलेलं असेल तर तो पक्षी उडू शकत नाही. सर्वप्रथम त्याला ते पंख शुद्ध करून आणि मग पंख पसरून त्याला पंखाची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा एकत्र करून मग तो उडू शकतो. नाहीतर तो प्रयत्न करणार, ते पंख चिखलाने माखलेलं असेल आणि गुरफुटून जाणार आणि थकणार आणि खाली पडणार. आणि असंच आपल्या मानवाचं जीवन आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर मानवाला स्वर्गाकडे भरारी मारायची असेल तर पृथ्वीवरील जीवन हे कसं आपण जगतो याच्यावरती खरोखर अवलंबून आहे. जर आपण या जगाला चिकटून राहिलो तर कदाचित आपल्याला स्वर्गाकडे भरारी मारता येणार नाही. हे जग आपण समजा देवाला विचारलं, हे देवा हे जग किती दिवस आहे, कदाचित देव आपल्याला 2 बोटं दाखवेल. आणि आपण समजा देवाला विचारलं की हे देवा मी किती दिवस आहे या जगामध्ये, कदाचित देवसुद्धा आपल्याला 2 बोटं दाखवेल. 2 दिवसाची दुनिया आहे, 2 दिवसाचं जग आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे. आणि आता या महामारीच्या काळामध्ये तर आपल्याला सर्वांना समजलं आहे की लाईफ इज अनसर्टन. आणि हे जीवन इतकं क्षणभंगूर आहे की पुढच्या क्षणी काय होईल ते तुम्हाला आम्हाला काहीच माहीत नाही. आणि या जीवनामध्ये चांगलं जीवन, पवित्र मरेचा आदर्श पकडून जर आपण जगलो तर फार जीवन सार्थ होईल. पृथ्वीवरती राहू आणि स्वर्गामध्ये भरारी मारू. आणि जर आपल्याला देवाने विचारलं तू कोण आहेस, तू मला विचारतो किती दिवसाचे जग आहे, किती दिवसाचा तू पाहुणा आहेस, परंतु तू कोण आहे ते मला सांग. आपलं उत्तर काय असेल? आपलं उत्तर की मी प्रभूचा सेवक आहे, की आपलं उत्तर असेल मी प्रभूचं नाही, मी एक जगाचा गुलाम आहे. जर आपण जगाला चिकटलेले असू तर आपण आपले हे जीवन या जगामध्ये गुरफटून टाकू, जेणेकरून आपल्याला वाटते की आपण इकडे कायम निवासस्थानी आहोत आणि स्वर्ग आपले हे परमनंट जे निवासस्थान आहे ते आपण विसरून जाऊ. आणि जर आपल्याला प्रभूने विचारलं तू गुलाम, कशाचं गुलाम, तर कदाचित आपल्याला वाटेल कदाचित मी लोभ आणि धन, दौलत, ऐश्वर्य, वैभव याच्या मागे इतका लागलेलो आहे की मला देवासाठी, जगासाठी, इतरांच्या हितासाठी काहीच वेळ नाही. पवित्र मरिया जेव्हा तिने सांगितलं की मी प्रभूची दासी आहे, पूर्ण स्वातंत्र्यपणे जेव्हा तिने तयारी दाखवली तेव्हा तिने किंमत मोजण्याची सुद्धा तयारी दाखवली. तिला त्या नंतर जे काही किंमत मोजायला लागली त्याच्यासाठी तिने खरोखर मान दर्शविली आणि ती स्वातंत्र्यपणे पूर्णपणे जगली. आणि ती इतकंच नव्हे तर स्वतःच्या संघर्षात न घुरपडता ती तिच्या चुलतीकडे जाते आणि तिची सेवा करते, कारण तिला मदतीची गरज होती. आणि ते झालं खरं स्वातंत्र्य, दुसऱ्यांच्या हितासाठी काम करणे. तितकंच नव्हे तर प्रभूला होकार दिल्यानंतर तिने आनंदाने प्रभूची स्तुती केली, प्रभूला धन्यवाद दिले आणि देवाचे आभार मानले.
जेव्हा आपण प्रभूचे सेवक होतो आणि दुसऱ्यांच्या हितासाठी काम करतो तेव्हा आपण आनंदी राहू, तेव्हा आपण आभार मानू, स्तुती करू आणि दुसऱ्यांच्या हितासाठी काम करू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे आता गाड्या आल्या आहेत, आपल्याकडे आता वाड्या आल्या आहेत, परंतु रक्ताच्या नाड्या मात्र बंद झाल्या आहेत. गाड्या आल्या आहेत, वाड्या आल्या आहेत, परंतु रक्ताच्या नाड्या मात्र बंद झालेल्या आहेत. कधीकधी आपण इतके गुरफटलेले आहोत की आपण पूर्णपणे स्वार्थी होतो. कधीकधी आपण आपल्या जीवनामध्ये इतके गुंतलेले आहोत की आपल्या आजूबाजूला कोणाला गरज असेल, कोणाला मदत लागत असेल तर आपण त्या गरजेसाठी आंधे होत असतो. आपण आपल्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याला विसरलेलो आहोत. आणि आज पवित्र मरिया आपल्याला सांगत आहे की तुम्ही स्वातंत्र्यासाठी झटा, परंतु सर्वप्रथम अंतर्गत स्वातंत्र्यासाठी झटा, जेणेकरून तुम्ही प्रभूच्या आणि इतरांची सेवा अंतर्गत स्वातंत्र्याने कराल आणि या जगाचे किंवा या ऐश्वर्याचे, या लोभाचे तुम्ही गुलाम बनणार नाहीत. तर आज मी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो की आपण हे खरोखर अंतर्गत स्वातंत्र्य अनुभवावं. आपण आपला विश्वास आता परमेश्वराकडे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरीपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवी त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. सेवा कार्यातून ख्रिस्ताचा अनुभव देणारे पोप, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व धर्मबंधू यांना प्रेषितीय कार्यात मरियेच्या सेवाभावी जीवनापासून प्रेरणा मिळावी म्हणून आपण मरिया माताकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. खऱ्या सेवेची सुरुवात घरापासून होते. आपल्या घरातील वृद्ध, सासू सासरे व आई वडील यांची मनोभावे सेवा करण्यास आपणास प्रेरणा मिळावी म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. चर्च कार्य हे प्रेषितीय कार्य आहे. हे चर्च आपले आहे अशी भावना आपल्या मनात राहून त्याचे महत्त्व आपणास पटावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. समाज कार्यात केवळ विरोधाला विरोध, माझं तेच खरं ह्या भूमिकेपेक्षा तत्वनिष्ठ कार्याचे महत्त्व आपल्याला पटावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपले पंतप्रधान व सर्व नेत्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, आम्ही ह्या ज्या प्रार्थना तुझ्याकडे अर्पण केलेल्या आहेत त्यांचा तू स्वीकार कर आणि तुझ्या इच्छेनुसार त्या तू पूर्ण कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रेमे आणिली तुझर पिण्या भेट ही
माझी स्वीकार तू प्रेमे आणिली तुझ अर्पिण्या भेट ही माझी स्वीकार तू माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या माझ्या पित्या. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रस्त्यात या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या या सेवा समर्पणाचा स्वीकार कर. तू कुमारी मरियेला स्वर्ग राज्यात प्रवेश दिलास. तिच्या प्रार्थनेमुळे तुझ्या दर्शनाची आवड धरण्यास व तुझ्या पायाशी नित्य राहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ही योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्यांच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा. यशोगीत गान भांतरा. पावना पावना पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नामे इत धन्य तोच नांतरा. जय 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 कार प्रभूचा. यशोगीत गान भंतरा. पावना पावना पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणांतुनी प्रभु येशू
त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप, कार्डिनल ऑस्वल्ड व इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रापंचिक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताकडे विश्रांती पावलेल्या आपल्या बंधू भगिनीची आपण ह्या क्षणी आठवण करूया. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आता आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे व आमच्या कुटुंबियांचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती आणि स्वातंत्र्य दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया. आणि प्रभू म्हणतो, जर तुम्ही माझा शब्द पाळला तर तुम्ही माझे शिष्य व्हाल. तुम्हाला माझे सत्य समजेल आणि ते सत्य तुम्हाला मुक्ती देईल. जगाची पापे दूर करणारे ही परमेश्वराचे कोकरू त्याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य होतो. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या मुक्ती संस्काराचा आम्ही स्वीकार केला आहे. मरी मरीच्या प्रार्थनेमुळे स्वराज्यात प्रवेश मिळविण्यास आम्हाला पात्र करा. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो, फादर आशिषचे आभार मानतो की त्यांनी मला इकडे बोलावून ही मिसा साजरी करण्यासाठी